हात तुझा घे हाती, तूच तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, प्रत्येक आव्हानाची आणि समस्येची जाण आहे असे सर्व सन्माननीय आपण सर्व मतदार संघ आणि प्रतिनिधी. आजचा दिवस खऱ्या अर्थाने एक नव्या पर्वाचा आरंभ करणारा असा दिवस आहे की प्रभात म्हणजे प्रभाताची ज्येष्ठ व्यक्ती आई वडिलांच्या स्वरूपात काम त्यांनी प्रभात इतका आहे पुढे 4 ते 5 वर्षामध्ये की प्रत्येक कोपरा आणि कोपरा प्रत्येक गल्ली गल्ली शक्यतो जेवढे घर शक्य आहेत पर्सनली जाऊन त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्या समस्या निर्माण आहे त्यांचा अभ्यास केलेला आहे. अतिशय सामान्यांमध्ये काम करणारा हा माणूस, कमी बोलणार आणि जास्त काम करणार आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी सुद्धा बरेच कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमांमध्ये मी त्यांना स्टेजवर बोलवत असतो, पण मला ते म्हणतात सर नाही ये मी इथं बरं आहे. असा सामान्य माणूस, कुठलाही बळेपणाचा आव नाही, सामान्य म्हणून जगणारा हा माणूस सर्वांसाठी काम करणार आहे. तो फक्त स्वच्छ आणि चांगला की जो समाजासाठी इच्छेने चांगलं योगदान देऊ शकतो असे प्रवीण भाऊ या परिसराला लाभलेला एक परिसर आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्हाला जेवढं सहकार्य होतं आम्ही करणार आणि या वेळेला प्रवीण भाऊ निवडून देऊ एवढी आम्ही हवी देतो. पण आम्ही मात्र तुमच्या विकासाला आणि प्रवीण भाऊ या व्यक्तीला नक्कीच पाठिंबा देऊ असं मी या निमित्ताने सांगतो. ज्यावेळेला मी माझ्या पक्षाचा युवा मोर्चाचा शहराचा अध्यक्ष झालो त्यावेळेला जे मोठं मत देऊन त्यांनी माझाच नाही तर माझ्या आई वडिलांचाही सत्कार केला होता. स्मार्ट प्रभाग याचं विजन आहे, निश्चितच आपल्या प्रभागाचा विकास त्याच्या हातून होईल यात शंका नाही. आता आम्ही ज्या वेळेला आम्हालाही काही अडचणी आली तर आम्ही प्रवीण भाऊला घेऊन नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये राजीव गांधी भवनला घेऊन जातो. त्या ठिकाणी प्रवीण भाऊचा स्वभाव अधिकाऱ्यांची बोलण्याचा किंवा समजून सांगण्याचा ही एक पद्धत अत्यंत आगळीवेगळी आहे आणि त्यामुळे ते अधिकारी प्रत्येक गोष्ट त्यांची ऐकत असतो. तर अशा प्रकारच्या व्यक्तीला या ठिकाणी आपल्याला एक संधी द्यायची आहे. तुम्ही झेंडा कोणता घेताय आम्हाला त्याच्याशी मतलब नाही, आम्हाला एक भाऊ हा एक चेहरा आमच्या डोळ्या पुढे राहणार आहे, आमच्या सर्वांच्या डोळ्या पुढे राहणार आहे. कारण आपण सगळ्यांनी एक कुटुंबासारखे जर काम केलं किंवा एकदिलाने जर काम केलं तर आपल्या प्रभागाचा इतिहास आपण नक्कीच त्या ठिकाणी बदलू शकतो. आज या ठिकाणी आपण सारे माझ्या पाठीशी उभे आहात हीच माझी खरी ताकद आहे. प्रवीण भाऊंना नगरपालिकेत पाठवायचं का? या व्यक्तीने मला प्रश्न विचारला कुठे राहतो, तर प्रवीण भाऊने निर्माण केलेल्या शाश्वत विकास ध्येयावर उभारलेला प्रभागात मी राहतो या अभिमानाने सांगेल. आपला विजय निश्चित आहे हे मी ग्वाही देतो. येणाऱ्या कालखंडामध्ये प्रवीण भाऊला विजयाची ज्योत पेटवल्याशिवाय राहणार नाही हे मी हमखास सांगतो.